असं आहेत बरेच पेमेंट आले, असं काही नाही. आता सगळं काही मी दाखवू शकत नाही तुम्हाला. माझ्या खरी लक्ष्मी माझ्या पोरीमुळे, आमच्या देवीमुळे खरंच आज देवीची मला खूप आठवण येते. आणि त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आम्ही टीव्हीला गेलो किंवा सगळ्यांचं तुमच्या प्रगती झाली चांगली, तर मग आमचे बघून काही लोक आता व्हिडिओ बनवतात. मी आवर्जून एका व्यक्तीचं नाव सांगेन की तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, बिग बॉसचे आपले धनंजय पवार म्हणजे टीपी दादा, त्यांचे व्हिडिओ बघून मला इन्स्पिरेशन भेटलं. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आपला खूप स्पेशल आहे, म्हणजे आमच्या जीवनातला स्पेशल ब्लॉग आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे खूप आमच्या फॅमिलीसाठी आणि इव्हन तुमच्यामुळेच हा दिवस आज आला. कारण खूप सांगतो मी तुम्हाला, कारण काय ना की आज आमचं युट्यूबचं पहिलं पेमेंट आलंय, नाही का. युट्यूबचं पहिलं पेमेंट म्हणजे गेले जवळजवळ आम्ही 2.5 ते 3 वर्ष झाला प्रयत्न करत होतो. त्यात तुमचा सगळ्यांचा सपोर्ट होता. त्या प्रयत्नांना आज खरंच यश आलं. मध्यंतरी खूप असे प्रॉब्लेम चालू होते वगैरे, त्या सगळ्या गोष्टी फेस करून नाही का कंटिन्युटी सोडली नाही वगैरे, बऱ्याच काही गोष्टी झाल्या. ज्यांनी नावं ठेवायची त्यांनी नावंही ठेवली. सुरुवातीपासून वगैरे मी तुम्हाला सगळं सांगतो, पण पहिल्यांदा ना पेमेंट काढून आणले आणि आता मग शंभू आमचा हे करतो, पहिल्यांदा देवाची पूजा करतोय. देवाला पेढे ठेवू आणि मग ते पेढे वगैरे आणलेत आम्ही. आता देवाची पूजा केल्यानंतर मग तुम्हाला मी सगळे सविस्तरपणे सांगतो, काय दुःख किती, काय काय करायला लागलं, काय काय नाही का. आजचा शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि इन्स्पिरेशन पण चांगलं मिळेल, नाही का. काही लोक खूप नाव ठेवायचे वगैरे, ते सगळं निवांत बोलू, काय प्रॉब्लेम नाही, थोडं व्यवस्थित. थोडं देवपूजा करून घेतो. तर हे बघा, शंभू आमचा बसला इथं. शंभून काय काय तयारी करतोय वगैरे, काय पहिल्यांदा अगरबत्ती वगैरे घेतली आहे का नाही, दिवा लावायचा आहे. तूप आहे आपल्याकडे गाईचं, म्हणजे गावाकडचा तूप. दिवा दी, थांब इकडांवर दिवा 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 डायरेक्ट होतो का थोडं होतं थोडस मगाशीच काढून पहिल्यांदा देवाला, नंतर बाहेर यांचं पण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण. सगळ्यांकडे करून मग आपण खरं व्हिडिओ म्हणजे काय प्रॉब्लेम आला काय नाही का, अडचणी तर सगळ्यांच्याच जीवनात जास्त असं काही नाही, चालून जायचं आपलं प्रयत्न. आपण प्रामाणिकपणे करत राहील ना, काही कमी पडत नाही. ठेवू काम इथे ठेवू शकतो. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं नमस्कार. सगळ्यांचा आणि मनापासून खूप खूप आभार आहे, कारण तर तुम्हाला समजलंच आहे, कारण जवळजवळ 2.5 वर्ष झाला आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यात तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होता. ऍक्च्युली हे पूर्वीच झालं असं लवकर, पण काही घरी काही प्रॉब्लेम वगैरे नाही का, मग चॅनलचा मध्येच 2-2, 3-3 महिने गॅप पडायचा किंवा बरंच काही व्हायचं. त्यामुळे गोष्टी आमच्या कंटिन्यू न केल्यामुळं किंवा न झाल्यामुळे आमचं ते नंतर थोडं उशीर झाला. पण तरी पण आपण त्या चॅनलवरती कंटिन्यू अपडेट करत होतो, म्हणजे हार मानली नाही. आणि त्याचबरोबर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट पण होता, तुमचं प्रेम पण आम्हाला खूप भेटलं. मध्यंतरी आपलं चॅनल मेन म्हणजे शॉर्ट व्हिडिओवरती आपण मॉनिटाईज केला होता, नाही का. म्हणजे त्याचे 2 क्रायटेरिया तुम्हाला जे बऱ्याच लोकांना माहित असेल वगैरे, 1000 सबस्क्रायबर आणि 1 कोटी व्ह्यूज मिनिमम 3 महिन्यामध्ये, आणि दुसरा इथे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम 1 वर्षामध्ये. तर ते आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये याच्यापूर्वी थोडं कमी होतं, म्हणजे 92-98 लाखापर्यंत गेलो होतो. आणि त्याच्यानंतर मग काही प्रॉब्लेम झाल्यामुळे ते अजून पूर्ण डाऊन चॅनल झाला. नंतर मग अजून प्रयत्न आपण चांगले केले, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटला आणि मग आपला चॅनल मॉनिटाईज झाला. जवळजवळ मला वाटतं जानेवारी महिन्यामध्ये आपली पिन आली होती, 25 जानेवारी, म्हणजे जानेवारी 25 ला या वर्षी पिन आले आपल्याला, व्हेरीफाय वगैरे झाले सगळे. आणि आता मे मध्ये पण आपल्याला लवकर आल्या नाही. म्हणजे जवळजवळ 7 ते 8 दिवसामध्ये पिन आला. काही लोकांना महिने काही येत नाही, पण आपलं नशीब चांगलं, सगळं लवकर होत गेलं. आणि पिन आल्यानंतर व्हेरिफिकेशन वगैरे सगळं झालं. आणि आज मे आहे, म्हणजे आजचा व्हिडिओ आहे तो 22 मे आहे. तर 22 तारखेला आपल्याला संध्याकाळी पेमेंट जमा झाले. त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आम्ही आभारी आहे. आता सुरुवात जर सांगायची म्हटलं ना, तर मला व्हिडिओ काढायचे किंवा फोटो काढायचे मला काहीच आवडत नव्हतं किंवा काहीच नाही. मग आपल्या इकडून तिकडे फिरत बसायचं वगैरे. जॉब करतोय मी,
पण आल्यानंतर काहीतरी आपलं इकडे तिकडे फिरण्यापेक्षा नाही का बघत बसायचं, मोबाईल सारखा चालत बसायचं. मी आवर्जून एका व्यक्तीचं नाव सांगेन की तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे, बिग बॉसचे आपले धनंजय पवार म्हणजे टीपी दादा, त्यांचे व्हिडिओ बघून मला इन्स्पिरेशन भेटलं आणि मी सहज आपले व्हिडिओ चालू केले नाही का बनवायला, की बाबा आपल्याला पण जमते का नाही. याच्यापूर्वी खूप विचार करायचा की बनवू का नको किंवा काय, कारण आम्ही पंढरपूर तालुक्यात एक खेडेगाव आहे आमचं छोटस, 2000 वस्तीचं वगैरे. तर काय होतं की एवढं आमचं खेडेगाव आहे ना, की बाहेर जर कुठं 7 नंतर जायचं म्हणलं किंवा काय तर ते संशय घे, कुठं काय घे काय घे. आणि त्याच्यामध्ये पण त्यात मी आमच्या मिसेसला घेऊन व्हिडिओ काढतो, बायकोला. तर मग त्याच्यामुळे तर ते लईच लोकांना खटकायचं. काही लोक यायचे घरी. आता वडील आमचं घरच्यांचं काय म्हणणं नव्हतं किंवा वडील काय आम्हाला कधीच मला एका शब्दाने कधीच नाही बोलला. पण बाहेरचे लोक येऊन सांगणार नाही का, अहो तुमचं ते पोरगं असं हे करते कसं तुमची करते, सून अशी व्हिडिओ व्हिडिओ काढते. काढते वगैरे. त्या गोष्टी खूप म्हणजे पहिल्यांदा खूप त्रास दिला लोकांनी. दुसरे नाही, दुसरे कोण नाही, जवळचेच लोक असायचे. आणि त्याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आम्ही टीव्हीला गेलो किंवा सगळ्यांचं तुमच्या प्रगती व्हायला प्रगती लागली. झाली चांगली, तर मग आमचे बघून काही लोक आता व्हिडिओ बनवतात. म्हणजे असं असतं नाही का, सुरुवातीला प्रत्येकाला त्रास सहन करावा लागतो, पण नंतर ना शेवट चांगलाच होतो. आणि आता हा व्हिडिओ बघून तर अजून म्हणजे काही सांगता येत नाही, ते जाऊन दे, त्याचा विषय नाहीये. मग असंच मग मला वाटतं 23ला चॅनल चालू केला होता. नंतर मग आमचे 1-2 व्हिडिओ पहिल्यांदा टाकले, मी अपलोड केले किंवा काय. नंतर ना खूप वेळ म्हणजे बरेच दिवस टाकलंच नाही. टाकणंच झालं नाही. टाकू का नको, टाकू का नको नाही का, म्हणजे कसं व्हिडिओ टाकायचं, काय करायचं, मोबाईल सुद्धा व्यवस्थित पकडता येत नव्हता. मग लॉंग व्हिडिओ कसे टाकायचे का शॉर्ट व्हिडिओ टाकायचे. मग कुठं तर आम्ही बाहेर फिरायला गेलो का तिथला एखादा सीन घ्यायचो आणि तेवढंच टाकायचं, म्हणजे आमचे चेहरे वगैरे दाखवत नव्हतं वगैरे काय. म्हणजे त्यावेळेस काहीच करता येत नव्हतं नाही का. कळतच नव्हतं. मग असंच थोडे दिवस गेले, थोडंफार शिकलो हळूहळू. नंतर ना मग एक जणांचा युट्यूब चॅनल होता माझ्या मित्राचा. मग त्यांनी मला सांगितलं की बाबा माईक वापरायचा म्हणून नाही का. आणि तो माईक वापरल्यानंतर मग आवाज चांगला होता. हे पण मला माहित नव्हतं. मग त्याने त्याचा चॅनल बंद केला होता. मग त्याच्याकडे तो बोयाचा माईक होता, शुभम खंदारी नाव आहे त्याचं. त्यांनी मला माईक दिला. त्या माईकवरनं मग घेतल्यानंतर मग हळूहळू क्लिअरिटी वाढायला लागली चांगली. आवाजाची क्वालिटी वगैरे चांगली यायला लागली, व्ह्यूज चांगले वाढायला लागले. आणि मग माईक होता तो ह्याचा होता, वायरचा होता. मग तो वायरचा माईक दिसायचा, म्हणजे वायर दिसायची. ते लपवायची कशी ते पण कळत नव्हतं. म्हणजे आम्हाला काय म्हणजे काय नव्हतं, एकदम शून्य होतं त्यावेळेस. मग हळूहळू होत झालं, माहिती वगैरे चांगली होत झालं. त्याच्यानंतर मग एकदा आमचा इथं कार्यक्रम होता, सुनील शेळकेंचा रील स्टार स्पर्धा भरली होती. त्यावेळेस आम्हाला ना म्हणजे त्यावेळेस ओळखत नव्हतं, म्हणजे अनाउन्सिंग वगैरे झालं वगैरे नाही का, म्हणजे खूप असं वाटायला लागले आपण पण काहीतरी करू शकतो. त्यावेळेस नाट्य फॅमिली म्हणून आहे, एक नवनाथचं नाट्य म्हणून. म्हणजे आता सध्या खूप जवळचं रिलेशन आमचं, म्हणजे खूप जवळचे घरातले सारखे. त्यांची आमची तिथं ओळख झाली. तिथं नाही म्हणजे नंतर नाही, लाईव्हला आल्यानंतर त्यांची ओळख झाली. म्हणजे असं आमचं काहीतरी मॉनिटाईजच्या म्हणजे ह्याच्यावर चाललं होतं. पहिलंच काय झालं होतं, 30 लाख व्ह्यूज वरती मी त्यांचा युट्यूबचा पार्टनर बनलो होतो ऑफिशियल, म्हणजे बनता येतात. मग ते बनल्यानंतर पण त्याचा रेव्हेन्यू जनरेट होत नव्हता. मग ते आम्हाला वाटायचं कसं काय असं होतंय किंवा काय वगैरे नाही का, व्ह्यूज तर भरपूर असायचे. मग त्यांनी सांगितलं की नाही, ते काय तर प्रॉब्लेम असेल मी बघतो. मग ते लाईव्ह वरती ओळख झाली. नंतर आम्ही वेब सिरीज पण केली थोडी. ते काही जास्त वेळ म्हणजे चालली नाही किंवा काय नाही, पण आम्ही एक चांगला प्रयत्न केला. त्याच्यानंतर बरेच मग नंतर ना हसायला पाहिजे त्यांच्या ओळखीने तिकडे जाऊन आलो, म्हणजे बरेच त्यांनी आम्हाला म्हणजे खूप असं हे खूप केलं सपोर्ट केला होता. त्यांच्यामुळे तर आम्ही एवढं पुढे गेलो असं पण म्हणायला काय हा. हरकत नाही. मग सगळ्याच आहे, सगळ्याच गोष्टी काय काय गोष्टी आल्या ना मनातून, म्हणजे होत राहते. परत त्यांनी म्हणजे सगळ्यांनी सांगितलं पण हा पण माईक बदलायचं अजून जरा ते काय व्हॉइस व्हॉइस नॉइस कॅन्सलेशनचा वगैरे माईक वगैरे वापरा किंवा काय, मग त्यांचा बघून मी माईक दुसरा घेतला. आणि मोबाईलची क्लिअरिटी बऱ्यापैकी होती, असं काय नाही. तो पण मी मोबाईल भावाकडून घेतला होता. त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल पण मध्ये एक दोनदा बंद पडला होता, त्यावेळेस पण गॅप पडला. मोबाईल नव्हता तेव्हा. खूप म्हणजे खूप अडचण यायच्या. त्यानंतर मग मध्ये ती बहिणीची डिलिव्हरी झाली. तिचा मुलगा तिथं 15-20 दिवस आयसीयू मध्ये होता, हे इकडे ते तिकडे. त्यावेळेस पण गॅप, म्हणजे असं कंटिन्यू मला करताच आलं नाही. 2-3 वेळा असं नाही का, जवळजवळ नरड्यापाशी घासायचं आणि एकदम नाही का तसं सगळं व्हायचं. म्हणजे 80-90 लाख व्ह्यूज आम्ही कम्प्लीट करायचो आणि ते तिथून परत मग ते सगळं थोडं पाहिजे, मग ते सगळं हिवाय जायचं. 3 महिन्याचे लास्ट दिवस काम करत, मग असेच दिवस गेले बरंच काय काय. नंतर ना मला फेसबुकचं पेमेंट आलं होतं, ते मला माहित नव्हतं. मग आता युट्यूबचं आज पहिल्यांदा आलंय, पण फेसबुकचं गेलं 1 वर्ष 1.5 वर्ष झालं पेमेंट चांगलं येते मला. आम्हाला माहित नव्हतं 2-3 पेमेंट दोन पेमेंट आल्यानंतर मग ते म्हणलं, म्हणजे पहिल्यांदा आला, मी म्हणलं जाऊन द्या, कोणाचे तर चुकून आले असतील किंवा काय नाही का. आणि दुसऱ्यांदा पण त्याच विदेश म्हणजे तसं झालं. म्हणलं काय तर दिसते प्रॉब्लेम. तर मी सेटिंग एकदा करून ठेवली होती, ते खूप दिवसापूर्वी, ते मला माहिती नाही. सेटिंग केल्यानंतर 7-8 महिन्यानंतर मग फेसबुकचं पेमेंट आलं तुम्हाला.
मग तेव्हापासून मग थोडा हातभार चालू झाला. म्हणजे परिस्थिती आपली काही सर्वसामान्य नाजूक आहे. मग हळूहळू डेव्हलपमेंट थोडं सुधारत होत गेली. गेले 2 वर्षापासून सोशल मीडियाच्या याच्याने तुमच्या सर्वांच्या सहयोगाने खूप चांगलं चाललंय. व्यवस्थित आहे. अडचणी प्रत्येकाला असतात असं काही नाही. पण त्या अडचणीला सामोरं जाऊन आपण पुढे काहीतरी करायचं असते. नावं ठेवणारे तुम्हाला भरपूर भेटतात. पण आणि नावं ठेवणारे पण भेटतात आणि मागं बोलणारे, तोंडावर एक बोलणारे, मागं बोलणारे असे बरेच काही लोक आहेत. पहिल्यांदा बरेच काही लोक असे होते की नाही सपोर्ट करणार होते. नंतर ना जसं जसं आम्ही डेव्हलपमेंट केली, प्रगती केली, चांगलं झालं. तेव्हापासून मग म्हणजे नाही का वरून वरून ते समजून जातं, तुम्हालाही कळत असेल. असं तर आतापर्यंत असा प्रवास झाला आमचा. पिन आपली लवकर आली, सगळ्या गोष्टी झाल्या. आधी आम्ही कधी असं फोटो पण काढत नव्हतो. म्हणजे कधी फोटोही असं काढला नाही त्यांनी. की ज्याला बाबा आपण हाय आले फिरायला. वगैरे चांगले मध्यंतरी 1-2 लोक आले व्हिडिओ काढायसाठी वगैरे नाही का. पण ते कसं होतं की त्यांना वाटायचं की आमच्यामुळे व्ह्यूज जास्त येतात. पण असं काय नसतंय. मग ते स्वतःच्या चॅनलवर व्हिडिओ टाकल्यानंतर काय व्ह्यूज येत नाही. असं असतं जाऊ दे तो विषय नाही. पण असं करत करत आपलं झालं. आज फायनली आपलं युट्यूबचं पेमेंट पण आलं. पहिल्या पेमेंट आहे. काही लोक आले आमच्या बरोबर, चांगले व्हिडिओ काढले, म्हणजे त्यांनाही फायदा झाला. त्यांच्यामुळे आमचाही झाला. मध्ये मध्यंतरी एक पाखरे फॅमिली आली होती घरी, गणेश पाखरे म्हणून. गावी गेलतो त्यावेळेस आली होती. त्यांच्या मुलीवर एक व्हिडिओ चालला चांगला, त्याचे पण खूप छान छान चाललं. व्हिडिओ चालले. इमोशनल कॉमेडी आणि ते कंटेंट पण असं म्हणजे सहज सुचलं आम्हाला दिवाळीच्या टायमाला. आम्ही दिवाळीला होतो, त्यांना पण भेटायला होतो खूप दिवस आम्हाला भेटतात. इव्हन बरेच काही फॅमिली वगैरे आमच्या संग अशी पेमेंट तर आता आलंय. पण नाते त्यांचे जसे असतात ना तसे एकदम जुळत नाही. आता ही फ्रेम कुठे गेली? हा विषय निघाला तर सांगतो तुम्हाला. ही फ्रेम ना आम्हाला मला ना मी मुंबईला मिटिंगला गेलो होतो त्यावेळेस दिली मला. त्यांनी पण आम्हाला एकदाच भेटले पण खरं फक्त एकदा भेटले होते, पण आतापर्यंत म्हणजे 2-3 दिवसानंतर फोन असतो वगैरे सगळ्या गोष्टी असतात. इतकं घरातल्यासारखं झालं ना आम्हाला वाटत नाही. पण आपण म्हणतो ते खरंच आहे. बाहेरचे म्हणजे आपण रक्ताचं नातं नसलं तरी बाहेरच्या माणसाने एकदा जीव लावला ना तर खरंच काय काय माणसं खूप मनापासून लावतात. खूप लोकांनी वापर करून घेतला, हे केलं ते केलं, पण काय आपले प्रयत्न आपण प्रामाणिकपणे केले ना. आणि आम्ही कोणाला म्हणजे नाही का कुणी आमचं एवढं मजा टिंगर उडवली किती जणांनी आमचा वापर करून घेतला. पण आम्ही कधीच हे केलं म्हणजे नाही. आमचं व्हिडिओ काढा म्हणजे असं होईल तसं होईल, ठीक आहे. म्हणजे आम्ही कोणाला असं हे नाही की बाबा नाही का बाबा आमच्या संग आम्हाला म्हणले ना का तुमच्या संग व्हिडिओ काढायचा आहे. आम्ही लगेच म्हणतो की ठीक आहे बाबा या काढायला. बाकीच्या सारखं नाही. बाकीचे लोक एवढं नाही हे असून ना आणि जेव्हा आम्हाला कमी होतं ना तेव्हा आम्हाला कोणीच भाव दिला नाही. खरं सांगायला गेलं. कोणीच नाही. आमचं कसं आहे ना आम्ही जिकडे बघत तिकडे एकदम सर्वसामान्य सारखं असं काही नाही. त्याच्यामुळे काय एवढं हे नाही. असं जाऊ द्या. मेन विषय म्हणजे आज पेमेंट आले, तर ते पेमेंट आले तर मी तुम्हाला कळवतो. पण युट्यूबच्या नियमानुसार किंवा काय ते गाईडलाईन नुसार मी तुम्हाला तिथे अमाऊंट किती आली ते सांगू शकत नाही. पण ते तुम्हाला तुम्ही मोपा किंवा साधारणतः ना आताच्या याला एक दीड ग्राम वगैरे सोनं तुम्ही घेऊ शकताय. एवढं आहे म्हणजे एक्झॅक्ट मी सांगू शकत नाही तुम्हाला. 1 ते 1.5 ग्राम पर्यंत असं आहे. बघा हे युट्यूबचं पेमेंट काढून आणलंय मी. काही 500च्या काही 100च्या नोटा वगैरे आहेत. तर असं आहेत. बरेच पेमेंट आलंय, असं काही नाही. सगळं काही मी दाखवू शकत नाही तुम्हाला. माझ्या खरी ही लक्ष्मी माझ्या पोरीमुळे, आमच्या दिव्यामुळे खरंच आज दिव्याची मला खूप आठवण येते. कारण दिव्यामुळे खरंच सगळे दिवे आमचे खूप माझ्यासाठी लकी. असं एवढं पेमेंट आहे. व्यवस्थित अजून हे नाही केलं. नंतर फोटो हे करताय. तर असो मित्रांनो, इथून पुढे असंच आम्ही कंटिन्यू व्हिडिओ काढत राहू. तुमचा सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट असू द्या. बरेच मित्र वगैरे सगळ्यांनी खूप काय सपोर्ट केलाय मला. बऱ्याच लोकांनी, सगळ्यांनी, फॅमिलीने वगैरे सगळ्यांनी. दिव्याची आठवण काढली की नाही? दिव्या आमचे खूप दिवस झाले नाही घरी इथं नाही का. पण तिचा फोन वगैरे आला का भरपूर येते. आज खरंच खूप म्हणजे छान वाटतंय. असं काही ना काही करू शकतो. तुम्ही करू शकता मित्रांनो, असं काही नाही. मी सेल्स ऑफिसरचा जॉब करून हे सगळं करतोय. म्हणजे जे असं नाही का 24 तास मोबाईल घेऊन किंवा काय. आता तर मी ज्यावेळेस माझं फील्ड वर्किंग असतं त्यावेळेस मी फील्ड वरती पण जातोय. आणि तिथले पण काही व्हिडिओ वगैरे काढत असतो नाही का. म्हणजे काय फील्ड असते नाही का. बऱ्याच लोकांना असं वाटतं की गावातून आलं का शहरामध्ये शहराचं जीवन असं ऐसपैस असतं. आणि आम्ही आता हे एवढं काम करतात चांगलं ह्याच्यामध्ये तरी आम्ही पाणीपुरीचा गाड्या टाकला होता. तोही चालवत होतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी झाल्या त्यावेळेस खूप त्रास झाला. पण असो काय जे होतं ते चांगल्यासाठी. हो प्रत्येकाला येत असतो. आणि सगळ्या गोष्टी जर लगेच जर भेटल्या किंवा न कष्ट करता भेटल्या तर त्याची गोष्टींची किंमतच राहत नाही का.
त्यामुळे सगळ्या गोष्टी भेटेल होत्या. चढ-उतार प्रत्येकाच्या जीवनात असतो. तुम्हालाही तुम्ही बनवू शकता, तुम्ही करू शकता. काय नाही, मला तर आपण काहीच जर ठरवलं तर सगळं होऊ शकतं. तर मित्रांनो, आता तुम्ही तर सगळं ऐकलंच नाही का, काय काय वगैरे सगळ्या गोष्टी आम्ही केले मित्रांनो, तुम्हीही करू शकता. असं काय नाही की बाबा एक्सपर्ट आपल्या पाहिजे किंवा काय. सगळं काही होऊ शकतंय. तुम्ही फक्त प्रयत्न प्रामाणिक करा. सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक जमतील हळूहळू केल्यानंतर. आणि सगळ्या ह्या गोष्टी YouTube मधून बघूनच मी शिकलो नाही का. म्हणजे YouTube वरती तुम्हाला जे पाहिजे ते गोष्ट तुम्हाला भेटते. सर्च केली की सगळं म्हणजे समजते नाही कसं करायचं काय करायचं. तर असं मित्रांनो, भेटत राहू पण असंच नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तुम्हाला व्हिडिओ कुणाला इन्स्पिरेशन करण्यासाठी किंवा नाही का, इन्स्पिरेशन म्हणजे आम्ही काय खूप मोठे काही हे नाही, पण सर्वसामान्य माणूस काहीतरी करून दाखवू शकतो नाही का. तर खरंच शेअर करा, कुणाला करायचं असेल त्यांना शेअर, लाईक पण करा. आणि तुमचे काय कमेंट आहेत ती कमेंट पण जरूर करा म्हणजे आम्हालाही कळेल. नक्की काय अडचण आहे किंवा काय नक्कीच. धन्यवाद. थँक्यू.